नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तिसऱ्या मसाला। तर ह्या तिसऱ्या मी घेतलेल्या आहेत, हे स्वच्छ धुवून घेतल्यात। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि वाफेत ठेवते आणि ह्याचा एक शिंपला काढायचा, एक शिंपला घ्यायचा आणि ह्या ना आपल्या थेरोंड्याच्या आहेत अलिबाग जवळच्या, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पाण्याला वेगवेगळी चव असते। अलिबागच्या वेगळ्या असतात, अलिबागच्या किल्ल्यातल्या वेगळ्या, कुरुळच्या वेगळ्या, अशा ह्या तिसऱ्या असतात। ह्या थेरोंड्याच्या आहेत। तर आपण ह्या आज बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते। हे वाटण्यासाठी घेतलंय आम्ही, कांदा घेतलाय, तो आता तळून घेते आणि हे सुकं खोबरं घेतले आणि हे डाळं घेतले, आपलं चिवड्या बिवड्यात आपण डाळं घालतो ते, आणि धणे घेतलेत थोडे, मी आता तळून वाटणार आहे। कांदा घेतलेले आपल्या रश्श्यासाठी, हे मीठ घेतले, मीठ थोडे ह्याला कमी घालायचं कारण हे थोडं समुद्राचं असल्यामुळे खारं असते। आलं लसूण वाटून घेतले मी 2 चमचे। हे लाल तिखट आहे, मिक्स मसाला, हळद आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे। तर चला आता आपण आधी उकडून घेऊया ह्या तिसऱ्या आणि हे वाटून घेऊया तळून। ह्या तिसऱ्या आता आपल्या वाफून झालेल्या आहेत, त्याचा मी एक एक शिंपला मग काढून घेते आणि हे आपलं वाटणाचं पण तळून झालेलं आहे, ते आता मी वाटून घेते। हे आपलं वाटून झालेलं आहे आता। चला आता आपण सुरू करूया रेसिपी। इथे आपण ही कढई तापत ठेवलेली आहे, मी तेल घालते। हे 2 कांदे घेतलेले आहेत, ते टाकते मी। थोडं कांद्यामध्ये मीठ टाकते। या आपल्या कालवणाला पण मीठ जरा कमीच टाकायचं, लागलं तर टाकता येते। मी ह्याचा असा एक एक शिंपला काढून घेतलाय, स्वच्छ परत धुतल्या। तर मी वाफून घेतले, त्याचं पाणी पण थोडं ह्याच्यात घालायला ठेवले कारण त्या पाण्याला खूप चव असते। झाकण ठेवते म्हणजे आपलं हे कांदा आणि टोमॅटो शिजेल। झाकण ओढून बघूया, कांदा आणि हे आपलं शिजत आले टोमॅटो। आता मी त्याच्यात 2 चमचा आलं लसूण पेस्ट घालते, ही चांगले परतून घेते, कचवटपणा जायला पाहिजे आलं लसूणचा। थोडी हळद टाकते, अर्धा चमचा। 2 बटाटे घेतले, तर टोमॅटो बरोबर आपली बटाटे पण शिजतील। तिसऱ्या शिजायला काही वेळ नाही लागणार, वाफून घेतलेलं आहे। 2 चमचे मी मिक्स मसाला घेतलाय आणि हा कांदा लसूण मसाला आहे। परत आपण एकदा झाकण देऊन ठेवूया। थोडंसं पाणी टाकते ह्याच्यात मी पाणी ह्याचं काढलेलं आहे, वाफवलं त्याचं, आपल्याला लागेल तेवढं त्याच्यात टाकायचं। मी झाकण देऊन ठेवते जरा। आता आपण उघडून बघूया, आपले बटाटे पण शिजलं असेल। वाव, काय कलर आलाय, मस्तच कलर आलाय, बटाटे असं शिजलेलं आहे। आपण हे कांदा खोबरं डाळं आणि धणे याचं हे वाटण घालूया। आता आपण हे तिसऱ्या घालून घेऊया आणि आपल्याला कितपत रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं, कारण या रस्स्याला पण खूप चव असते। वाटणाचं थोडं पाणी आहे, ते घालते मी। थोडंसं मीठ अजून घालते मी, कोथिंबीर टाकते। बटाटे आणि वाटण आपले टाकलेले आहे, त्यामुळे रस्सा आपला जाडजाड होत जाईल। आता एकदा एक कळ काढते झाकण देऊन मी, मग आपलं खायला तयार। आता मी झाकण देऊन ठेवते। गरम मसाला टाकते अर्धा चमचा, जास्त मी मसाले टाकत नाही त्याच्यामध्ये। झाकण देऊन ठेवते 5 मिनिटं। मी आता गॅस बंद करते। मस्तपैकी झणझणीत असं तिसऱ्यांचं झालेलं आहे। कलरच किती छान आला आहे आणि वास पण खूप छान सुटला आहे। आपलं बटाटा तर एवढं छान लागते ना, ते रसामध्ये मुरलेलं असते ना। आता मी सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेते। माझ्या मुलींना आणि नातवंडांना हे खूप आवडते। रस्सा पण पियाला खूप छान वाटतो आणि कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, भात भाकरी चपाती।
चला आपलं खाण्यासाठी हे तयार आहे. तर मैत्रिणींनो, मला अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवायला खूप आवडेल, पण तुमच्याकडनं पण मला हे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तुम्ही नुसतं बघता, आपण कोण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुम्ही पण करा, आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कसं झाले ते. तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तोपर्यंत धन्यवाद.